तर तुम्ही कधी तापलेल्या तेलामध्ये अशा प्रकारे कापलेली मिरची घालून रेसिपी तयार केली आहेत का? त्याची खरंच खूपच छान अशी रेसिपी तयार होते. शिवाय ही रेसिपी कमी वेळात, कमी साहित्यामध्ये आणि पटकन होणारी आहे. शिवाय एका रेसिपीमध्ये आपण मिरच्यांच्या 2 रेसिपीज दाखवलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर थेट रेसिपीकडे वळूया. तर अशा प्रकारची ही मिरचीची रेसिपी तयार करण्यासाठी मी येथे 100 ग्रॅम एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या रेसिपीसाठी लागणाऱ्या ज्या मिरच्या आहेत त्या आपल्याला कमी तिखटाच्या आणि पोपटी रंगाच्या अशा घ्यायच्या आहेत. तर सगळ्यात पहिले मी या नळाखालीच मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत. आता आपण एका सुती कापडावर ह्या सगळ्या मिरच्या व्यवस्थित अशा पुसून घेऊया. म्हणजे काय तेलामध्ये मिरची टाकल्यानंतर पाणी त्यावरचं उडणार नाही. तर आपण अशा प्रकारे सर्व मिरच्या व्यवस्थित अशा एक एक करून पुसून घेऊया. सर्व मिरच्या व्यवस्थित अशा पुसून झालेल्या आहेत. आता आपल्याला या मिरच्यांची सर्व देठं काढून घ्यायची आहेत. तर मिरच्यांची सर्व देठं काढून घेऊया. तसेच तोपर्यंत तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. म्हणजे असेच साधे, सोपे, खमंग आणि चविष्ट रेसिपी तुम्हाला नेहमी बघायला भेटतील. देठं काढून घेतलेल्या मिरच्या आता आपल्याला या सर्व कापून घ्यायच्या आहेत. आपण चॉपिंग पॅडवर मी येथे 2 ते 4 मिरच्या एकत्र घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला मीडियम साईजमध्ये मिरच्या कापून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी एकदम बारीकसुद्धा कापायच्या नाहीत, मीडियम होतील अशा प्रकारे, म्हणजेच व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला नॉर्मली आपण ज्याप्रमाणे मिरच्या कापतो त्याप्रमाणे कापून घ्यायच्या आहेत. रेसिपीमध्ये खरंच सांगू ना, अजिबात साहित्य जास्त वापरायची गरज नाही आहे आणि कमी वेळामध्ये आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे. तर या ठिकाणी आपल्या सर्व मिरच्या कापून झालेल्या आहेत. जेवणाबरोबर कोणती भाजी नसेल तर अशा प्रकारची ही मिरचीची रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता आणि खरंच ह्याची चव एवढी भारी लागते ना, ते समजेलच तुम्हाला पुढे. सर्व कापलेल्या मिरच्या एका बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण गॅसकडे वळूया. गॅसवर आपल्याला एक कढई ठेवून घ्यायची आहे आणि कढईमध्ये 4 ते 5 पळ्या तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण चिरून घेतलेल्या ज्या मिरच्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी तेल आपलं एकदम व्यवस्थित तापलं गेलं पाहिजे, म्हणजे काय आहे, आपली जी मिरची आहे ती एकदम छान अशी तळली जाईल. पण जर बघायला गेलं तर या ठिकाणी आपल्याला गॅस एकदम फास्टसुद्धा ठेवायचा नाही. मीडियम अशा आचेवर आपल्याला ही मिरची छान अशी तळून घ्यायची आहे. तेल व्यवस्थित कडक तापल्यानंतर मी गॅस हा मीडियम आचेवर केलेला आहे आणि आपल्याला आता ही जी मिरची आहे ती सगळ्या बाजूने एकदम व्यवस्थित अशी तेलात तळून घ्यायची आहे. 1-2 मिनटं पुन्हा तेलामध्ये छान फ्राय झाल्यानंतर आपल्याला पुन्हा ही मिरची ढवळून घ्यायची आहे आणि अशाच प्रकारे 2-2 मिनिटांनी सगळ्या बाजूने आपली जी मिरची आहे ती छान अशी तळून घ्यायची आहे. आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपली मिरची सगळ्या बाजूने छान अशी तळली गेली आहे. आता मी यामध्ये अर्धा चमचा एवढी हळद आणि थोडं चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे. पुन्हा सर्व मिरची आपण व्यवस्थित ही फ्राय करून घेऊया. आपल्याला ही मिरची आहे ना, तुम्ही इथे बघू शकता, डाग येईपर्यंत एकदम छान अशी तळून घ्यायची आहे. म्हणजेच काय, मिरचीमधलं जे मॉइश्चर आहे ते सगळं निघून गेलं पाहिजे. आता जवळपास बऱ्यापैकी ह्यातलं मॉइश्चर निघून गेलेलं आहे. आता आपल्याला आपल्या या मिरचीमध्ये एकदम सिक्रेट इन्ग्रेडियंट घालून घ्यायचं आहे की ज्याच्यामुळे आपल्या रेसिपीची चव ही दुपटीने वाढणार आहे. तर यामध्ये मी 2 ते 2.5 चमचे बेसनचं पीठ घालून घेणार आहे की ज्याच्यामुळे आपली ही जी मिरची आहे ती एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होणार आहे. आता यामध्ये 2 ते 2.5 चमचे बेसन घालून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा ही मिरची एकदम व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे. यासाठी मी अगोदरच आपल्या ज्या रेसिपीमध्ये आहे ते तेल जास्त प्रमाणामध्ये घातलेलं आहे. म्हणजे काय, आता आपण जे हे बेसन घातले ते सुद्धा आपल्याला ह्या तेलावर एकदम छान खरपूस असं तळून म्हणजेच भाजून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्याला बेसन हे बांधणार नाही आणि ते सगळीकडून व्यवस्थित असं तळलंसुद्धा जाईल. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या ज्या मिरचीला आहे आणि बेसनला आहे ते एकदम छान असा फेस वरती येत आहे. म्हणजेच काय आहे, आपण घातलेलं जे बेसन आहे ते एकदम सगळीकडून व्यवस्थित असं भाजलं जात आहे. ज्याप्रमाणे आपण बेसनचे लाडू करताना तूप घालून बेसन तळतो त्याप्रमाणेच आपल्याला या मिरचीवरचं जे बेसन आहे ते तेलामध्ये छान असं परतवून म्हणजेच तळून घ्यायचं आहे. मिरची पहिले 5 मिनटं फक्त तेलावर परतली आणि त्यानंतर बेसन घातल्यानंतर पुन्हा 5 मिनटं तेलावर छान असं खरपूस तळून घेतली आणि येथे आपली परफेक्ट अशी बेसन आणि मिरचीची रेसिपी तयार झालेली आहे. दिसायला जरी ही मिरची काळपट दिसली ना, पण चवीला जर तुम्ही बोलाल ना, खरंच एकदा करूनच बघा, खूपच छान याची चव लागते. त्यामध्ये खाली जे राहिलेलं बेसन आहे आणि जी कुरकुरीत झालेली मिरची आहे ना,
त्याची एवढी चव भन्नाट लागते. नक्कीच तुम्ही घरी ट्राय करूनच बघा. तर या ठिकाणी आपली पहिली मिरचीची रेसिपी तयार झालेली आहे. आणि ज्याप्रमाणे ही मिरची थंड होत जाते ना, त्याप्रमाणे बेसन आणि मिरची एकदम व्यवस्थित असं एकत्रित एकजीव होतं. तुम्ही ते बघू शकता. पहिले एकदम गरम असल्यामुळे बेसन खाली जात होतं आणि आता बेसन आणि मिरची ह्याचं एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन तयार झालेलं आहे. चला तर आपण आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे वळूया. तर त्यासाठी मी 50 ग्रॅम एवढे मिरच्या घेतलेल्या आहेत. आता याची देठं काढून घ्यायची आहेत. मी मिरच्या ऑलरेडी धुवून पुसून घेतलेल्या आहेत. ह्या मिरचीच्या रेसिपीमध्ये सुद्धा थोडेच इन्ग्रेडियंट आहेत आणि रेसिपीसुद्धा पटकनच होणारी आहे. काही भाजी नसेल आणि तिखट आंबट वरण जर केलं आणि त्यासोबत ही भाजी ना, खरंच खूपच छान अशी चव लागते. मग अशी आपण नॉर्मली ज्याप्रमाणे भाजीला मिरची कापतो त्याप्रमाणे कापून घेतलेली. पण आता आपल्याला ही जी मिरची आहे ती मधून 2 भाग करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मधून कापून घ्यायची आहे. ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला ही मिरची मधून कापून घ्यायची आहे आणि त्याचे आता आपल्याला 2 तुकडे करून घ्यायचे. तर आपण त्याचे 2 तुकडे करून घेऊया. अशाच प्रकारे आपल्याला बाकीच्या सर्व मिरच्या आहेत त्या मधून चीर देऊन आणि मिरची लांबडी असल्यामुळे त्याचे मधून 2 भाग करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी सर्व मिरच्या कापून झालेल्या आहेत. आता पुढची तयारी बघून घेऊया. तर ही रेसिपी करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला ओलं खोबरं लागणार आहे. आता हे ओलं खोबरं किसून घेतलं असतं तरी चाललं असतं, पण माझ्याकडे जो नारळ होता त्यातला आतला गोटा झाल्यामुळे आता मी हे मिक्सरमध्ये घालून घेणार आहे. तर या ठिकाणी 50 ग्रॅम मिरचीसाठी आपल्याला हे सर्व खोबरं घ्यायचं नाही, त्यातलं थोडंच खोबरं या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. आणि खोबरं कापून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा एवढी हळद घालून घ्यायची आणि तसेच अर्धा चमचा एवढं जिरं घालून घ्यायचं आहे. आता हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आणि हे झाल्यानंतर आपल्याला ह्या रेसिपीसाठी कांदा लागणार आहे. तर मीडियम साईजचे 2 मी या ठिकाणी कांदे घेतलेत आणि हा कांदा आपल्याला लांबडा असा कापून घ्यायचा आहे. तर सर्व कांदा आपण लांबडा कापून घेऊया. ह्या मिरचीच्या भाजीला लांबडा चौकोनी कापण्यापेक्षा लांबडा कापला की त्याला चवसुद्धा खूप छान येते. तर या ठिकाणी कांदा आणि मिरची दोन्हीसुद्धा कापून झालेली आहेत. आता हे झाल्यानंतर आपल्याला गॅसवर एक कढई ठेवून घ्यायची आहे आणि कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा एवढं हिंग घालून घ्यायचं आहे आणि हिंग छान फुलल्यानंतर आपण जो कापून घेतलेल्या 2 मीडियम साईजचे कांदे आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आता कांदा गोल्डन टू ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला छान असा तळून घ्यायचा आहे. म्हणजे एकदमसुद्धा करपवायचं नाही. कांदा थोडा सॉफ्ट पडला पाहिजे म्हणजे आपल्या जी मिरचीची चव आहे ती अजून छान लागते. सगळीकडून व्यवस्थित असा कांदा परतवून घेऊया. कांदा छान परतवून झाला म्हणजेच त्याला गोल्डन टू ब्राऊन रंग आला की आपल्याला यामध्ये अर्धा चमचा एवढी हळद घालून घ्यायची आहे. हळदीचा वास मोडेपर्यंत कांदा व्यवस्थित परतवून घेऊया. तर या ठिकाणी आपला हळदीचा वास मोडला गेलेला आहे आणि कांदासुद्धा छान असा सॉफ्ट झालेला आहे. आता आपण चिरून घेतलेल्या ज्या मिरच्या आहेत त्या ह्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. तर चिरून घेतलेल्या सर्व मिरच्या ह्यामध्ये घालून घेऊया आणि पळीत्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. सर्व बाजूने एकदम व्यवस्थित आपल्याला पळी फिरून घ्यायची आहे. म्हणजे काय आहे, कांदा आणि मिरची सगळीकडे व्यवस्थित एकत्रित एकजीव होईल. मिरची आणि कांदा छान परतल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं आहे. तर चवीपुरतं थोडं मीठ घालून घेऊया आणि आता हे पुन्हा सगळं व्यवस्थित ढवळून घेऊया. मीठ टाकून घेतल्यामुळे आपली जी मिरची आहे ती लगेचच शिजेल. आता आपल्याला फक्त 2 मिनटं ह्यावर झाकण ठेवायचं आहे आणि आपण मीठ घातल्यामुळे त्या मिरचीमध्ये मीठसुद्धा छान एकदम मिळून येईल. 1-2 मिनटं झालेली आहेत. आता 2 मिनटानंतर ह्याला एकदम छान अशी वाफ आलेली आहे. अगोदरच्या रेसिपीमध्ये आपण मिरच्या ह्या जास्त प्रमाणामध्ये तळलेल्या. आता ह्यामध्ये आपल्याला मिरच्या जास्त तळायच्या नाही आहेत. फक्त आपल्याला दोन्ही बाजूनी मिरच्याला छान अशी वाफ द्यायची आहे. पुन्हा 2 मिनटं आपण ह्यावर छान अशी वाफ काढून घेऊया आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. दोन्ही पण वेगवेगळ्या रेसिपी आहेत, पण खरंच लागायला दोन्ही टेस्टला खूपच छान लागतात. मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले जे खोबरं आहे ते यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे. तर सर्व खोबरं ह्यामध्ये घालून घेऊया आणि पळीत्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता आपल्याला हे खोबरं आहे ते थोडंसं खरपूस होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे. त्यामुळे ही मिरची खाताना खोबऱ्याची आणि कांद्याची जी चव आहे ना ती खरंच खूपच छान लागते. त्यामुळे 2-2 मिनटं सगळ्या बाजूने ही मिरची आणि खोबरं एकदम छान असं परतवून घ्यायचं आहे. बघितलेत ना, कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये आणि तसेच पटकन बनणारी ही रेसिपी आहे. दोन्हीसुद्धा रेसिपी त्याचप्रमाणे आहेत. तर या ठिकाणी खोबरं सगळ्या बाजूने एकदम खरपूस असं भाजलं गेलं आहे आणि आपली रेसिपीसुद्धा तयार झालेली आहे. तर तुम्हाला माझ्या दोन्ही आजच्या रेसिपी कशा वाटल्या नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. म्हणजे ते सुद्धा त्यांच्या घरी अशा प्रकारे रेसिपी नक्कीच ट्राय करून बघतील. पुन्हा एक नवी रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.